डेव्हलपमेंट ही लॉब साइड असू नये, ती महाराष्ट्राची डेव्हलपमेंट सर्व विभाग, नागपूरला सुद्धा आज पॉलिटिकल लिडरशिप असल्यामुळे नागपूरला, विदर्भात सुद्धा चांगल्यापैकी आता डेव्हलपमेंटला खूप गुंतवणूक नागपूरमध्ये आलेली आहे. आमचं म्हणणं की मराठवाड्यातल्या सुद्धा अन्य 4-5 जिल्ह्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते एक्सप्लॉइट केलं पाहिजे आणि त्याकरता सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि त्या पद्धतीने आता दिसतंय मला वेळ थोडंसं लोकल नेतृत्वाने थोडासा हा विषय लावून धरला. मला वाटत नाही दुमत नाहीये, एकत्र यायची गरज आहे, समजून घ्यायची गरज आहे, विजन आहे, परंतु पाठपुरावा असं आहे की जिसकी लाठी उसकी भैंस असं थोडंफार असतंच. जो माणूस जाऊन तिथे मंत्रालयात बसतो, काम करून घेतो, पाठपुरावा करतो, ते मागे लागतं. आम्ही तर म्हणू की आता आम्ही सत्ताधारी म्हणजे शासनात जरी नसलो तरी सत्ताधारी पक्षात आहोत, आम्ही लावून धरतो. आम्ही कुठे कमी पडलो, टीका करायला दानवे आहेत, त्यांनी जोर लावा तिथून, आम्ही इथून जोर लावतो. दोघांनी मिळून केलं तर आपोआप मार्गी फायर ब्रँड नेतृत्व आहे आणि तो जोर लावतात नेहमी नागरिकांचे प्रश्न उपस्थित. ते विरोधी पक्ष नेते म्हणून खूप काही करू शकतात. आम्ही करायचं, आम्ही थोडंसं ओरड करायची, त्यांनी ओरड करायची, दोघांनी मिळून ओरड केली तर आपोआप का होत नाही ते, असं आम्हाला वाटतं. आणि मराठवाड्यातल्या ह्याच्यासाठी थोडं करावं लागतं, आपल्याला पाठपुरावा करावा लागतो. आणि मराठवाड्यामध्ये नेतृत्व आहे नाही असं नाहीये, थोडंसं हल्ली फॉलोअप करायची गरज खूप आहे. रिसोर्सेस मर्यादित आहेत,